आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. हेतवर तो आपला सहाय्य करता झाला. हेतवर त्याने आपली काळजी घेतली, आपलं संरक्षण केलं, आपल्या गरजा पुरविल्या. हेतवर तो परमेश्वर देव आम्हास चालवित आहे. होय प्रभूची, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला उंचावितो प्रभूचे. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस प्रभू. तू आमची काळजी घेतलीस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूचे. तर देव बापा, तुझ्या सर्व उपकारांबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल, तुझ्या सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. पवित्र देव बापा, तुझे आभार मानित आम्ही तुझ्या समोर येत असताना आमची विनंती आहे, पवित्र देव बापा, तू आम्हावरती दया कर आणि आमची क्षमा तू कर. पवित्र देव बापा, आमच्या अपराधांची क्षमा तू कर प्रभूचे. आम्हास धू शुद्ध कर, पवित्र कर प्रभू. पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये येत असताना, तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना मोकळीकतेने तुझी स्तुती, तुझी आराधना करण्यासाठी प्रभू, तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज एक वार पुन्हा तू आमचं सहाय्य कर. तुझ्या आत्म्याचं सहाय्य तू आम्हास पुरव प्रभू. तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य आणि मार्गदर्शन तू आम्हास कर प्रभू. आणि आजच्या या भक्तीमधून तुझं गौरव तू करून घे प्रभू. आजच्या या भक्तीतील प्रत्येक भाग तुझ्या मेजासमोर येणं, प्रत्येक गोष्ट आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत प्रभू. देव बापा, आशीर्वादित कर. पुन्हा आज आम्ही आठवण करतो प्रभू आमच्या त्या प्रियजनांची जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू. अशा प्रत्येकावरती तू दया कर, उत्तम आरोग्य तू दे आणि पवित्र देव बापा, तुझं गौरव तू करून घे. तुझी लेकरं मार्गात आहेत, त्यांचं देखील तू सहाय्य कर. पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम प्रकारचं वातावरण तू आम्हास दे. सर्व ऊन आणि इतर सर्व त्रासापासून देव बापा आम्हा प्रत्येकाचा सांभाळ करायची. सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देतो, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. गीत गात परमेश्वर देव बापाचा आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. उपासना संगीतामधून 2 नंबरचं गीत आहे.
मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान अंतरयामी खाली वरती मागे पुढती ऊर्मी अंतरयामी खाली वरती मागे पुढती ऊर्मी प्रेम सागरा तुझ्या खेळती प्रेम सागरा तुझ्या खेळती मीन त्यातले आम्ही मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान हे तृण हे तरु हे गिरी हे न विश्व दिसे न दिसे ते हे तृण हे तरु हे गिरी हे न विश्व दिसे न दिसे ते त्या प्रेमाच्या मधुर लहरी त्या प्रेमाच्या मधुर लहरी तब तबलेले नुसे मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मी तव माझे गान तुझे ऐकणार जेते मी तव माझे गान तुझे ऐकणार जेते तुझेच देवा तुझेच तू हे तुझेच देवा तुझेच तू हे सांभाळून या गे मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान राज्य तुझे तव मधी अवघी बल विक्रम तव देवा राज्य तुझे तव मधी अवघी बल विक्रम तव देवा एक सुखद अधिकार आमुचा एक सुखद अधिकार आमुचा की करीजे तव सेवा मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. टिळक म्हणतात की मी तव माझे गाण तुझे आणि ऐकणार जे तेही तुझेच देवा तुझेच हे सांभाळून या घेई. परमेश्वर देई बापाने आतापर्यंत आपल्या सर्वांना सांभाळून घेतलेला आहे. आतापर्यंत हा परमेश्वर देव आम्हाला चालवित आलेला आहे. आमच्या आनंदाच्या सुखाच्या दिवसांमध्ये त्याच वेळेस आमच्या कठीण दुःखाच्या आजारांच्या आणि संघर्षांच्याही दिवसामध्ये परमेश्वर देवाने आम्हाला कधीही अंतर दिलेलं नाहीये. तर हा परमेश्वर आम्हा बरोबर आहे आणि हा परमेश्वर आम्हाला सांभाळून घेत आहे. आणि म्हणून त्या परमेश्वर देवबापाची सेवा करणे कोणा ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली, बल पराक्रम विक्रम सामर्थ्य सर्व काही ज्या परमेश्वराचं आहे त्या परमेश्वराची सेवा करणे टिळक म्हणतात की जणू काही हा एक सुखद
अधिकार म्हणून टिळक त्याच्याकडे पाहतात. आणि ही वास्तविकता देखील आहे की ज्या परमेश्वराने अवघी सृष्टी निर्माण केली त्या परमेश्वरासमोर ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःला पाहतो, आम्ही कुठं स्वतःला पाहणार, काय आमचे त्याच्या समोर है ना. परंतु परमेश्वर देव ज्याने आम्हावरती प्रेम केलेलं आहे आणि ज्याने त्याची सेवा करण्याकरिता आपल्या प्रत्येकाला निवडून घेतलेलं आहे, टिळक त्या निवडीकडं एक सुखद अधिकार म्हणून ते त्याकडं पाहतात. आणखीन एक गीत गाऊया, प्रभूचे आभार मानूया. उपासना संगीतामधून 760 नंबरचं ख्रिस्त राज्याची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करसाल का. ख्रिस्त राज्याची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करसाल का. ख्रिस्त राज्याची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करसाल का. घ्या विना हाती टाळ मृदुंग आळवा प्रेमे या विना हाती टाळ मृदुंग आळवा प्रेमे हो निदंग. त्या प्रभूचा थोर महिमा गाऊनी गावाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करसाल का. ख्रिस्त राज्याची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करसाल का. संकटे येता जो करी साथ ये धावोनी दे जरी हात. संकटे येता जो करी साथ ये धावोनी दे जरी हात. त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करसाल का. ख्रिस्त राज्याची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करसाल का. दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकिले बेगे मृत्यू सैतान. दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकिले बेगे मृत्यू सैतान. तो जगाचा तारणारा ख्रिस्त सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करसाल का. ख्रिस्त राज्याची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करसाल का. या हो कष्टी या भाराक्रांत या विसावा घ्या सौख्य नितांत. या हो कष्टी या भाराक्रांत या विसावा घ्या सौख्य नितांत. दीनबंधू या जगाचा ख्रिस्त सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करसाल का. ख्रिस्त राज्याची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करसाल का. पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र यावेळेस वाचूया. स्टीफन आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. यावेळेस आपण स्तोत्र संहिता 40 वाचणार आहोत. मी धीर धरून परमेश्वराचा वाट पाहिल, तेव्हा त्यांनी माझ्याकडे ओढून माझा धावा ऐकला. नाशाच्या खेच्यातून दलदलीच्या चिखलातून त्यांनी मला वर काढले. माझे पाय खडावर ठेवले आणि माझे पावले स्थिर केले. त्यांनी माझ्या मुखात नवे गीत आमच्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून बहुत लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. जो पुरुष परमेश्वराला आपला भविष्य करीतो आणि गर्विष्ठांच्या व त्याकडे प्रवृत्त असलेल्या
व्यसना उभा राहत नाही तो धन्य. हे परमेश्वरा माझ्या देवा, तू आपण्यासाठी केलेली अद्भुत कृत्ये व प्रकट केलेले आपले विचार बहुत आहे. तुझ्यासमोर त्यांची कर्मवार मांडणी करिता येणार नाही. त्याचे वर्णन करून लागलेले तर ते माझ्या गिनतीपलीकडे आहेत. यपशु व अज्ञपण यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडले आहेत. होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, पहा मी तुम्हा आलो आहे. ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेवले आहे हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करतात मला संतोष आहे. तुझे शास्त्र माझे अंतयार्मी आहे. महासभेत मी धार्मिकतेचा सुवर्तक सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद केले नाही हे तू जाणतोस. मी आपल्या मनात तुझे नाही पण छापून ठेवले नाही. तुझ्या सत्यतात व तू सिद्ध केलेले तारण मी विदित केले. महासभेपासून तुझे वास्तल्य व तुझे सत्य मी गुप्त ठेवले नाही. हे परमेश्वरा, तू मजविषयीचा आपला कळवळा आरून धरू नको. तुझे वास्तल्य व तुझे सत्य हे माझे नित्य रक्षण करतो. असंख्य अरिष्टींनी मला घेरले आहे. माझ्या दुष्कर्मींनी मला पछाडले आहे. मला वर तोंड करता येत नाही. हे माझ्या डोक्याच्या केसापेक्षा अधिक आहे. माझ्या त्राण उतरले नाही. हे परमेश्वरा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर. हे परमेश्वरा, माझे सहाय्य करण्यास तत्पर कर. जे माझा जीव घेण्यास पाहतात ते अनकर्तीत लज्जित व फजित होत माझे बिनसंतुष्टी मागे हटून अप्रतिष्ठ पाठव. मला हा असे येथे म्हणण्याचे फजित होऊन त्यांची तोंड बंद पडोत. तुला शरण येणारे सर्व तुझे ठाई आनंद व उल्हास पाहतो. तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे परमेश्वराचा महिमा वाढतो असे सतत म्हणतो. मी तर दीन व दरिद्री आहे, तरी प्रभूला माझी चिंता आहे. माझ्या सहकारी व माझ्या मुक्तदाता तू आहेस. हे माझ्या देवा, विलंब लावू नको. परमेश्वर वचनावर आशीर्वादित करू. स्तोत्र संहिता 40 दावीद राजाने लिहिलेलं स्तोत्र आहे, ज्यामध्ये दावीद राजा उपकार स्तुती करत आहे. हे उपकार स्तुती आहे सुटकेबद्दल. परमेश्वर देव जे मनुष्याच्या जीवनामध्ये काम करतो, मनुष्याला सोडविणारा हा परमेश्वर आम्हाला पाहायला भेटतो. आणि सुटकेबद्दल दावीद राजा या स्तोत्रामध्ये परमेश्वराचे उपकार स्तुती करत आहे. वचन 3 मध्ये तो म्हणतो की त्याने माझ्या मुखात नवे गीत आमच्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. महत्वाचं, अतिमहत्वाचं आहे की परमेश्वर जे काम आमच्या जीवनामध्ये करतो ते काम जेव्हा इतर लोक पाहतात ते परमेश्वराचं भय बाळगतात आणि परमेश्वरावरती ते भाव ठेवतात. परमेश्वराचं भय बाळगण्याकरिता, परमेश्वरावरती भाव ठेवण्याकरिता त्यांना उत्तेजन प्राप्त होतं. परमेश्वर देव जे प्रत्येक काम आमच्या जीवनामध्ये करतो. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, त्याने माझ्या मुखात नवे गीत आमच्या देवाचे स्तोत्र घातलेत. मनुष्य आनंदी असताना परमेश्वराचं स्तवन करतो, स्तोत्र गातो. मनुष्य केव्हा आनंदी आहे किंवा मनुष्य केव्हा हे करतो, जेव्हा तो आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या कार्याचा अनुभव घेतो. त्याच्या अद्भुत कृत्यांचा अनुभव जेव्हा मनुष्य आपल्या जीवनात घेतो, तो परमेश्वराची स्तुती करतो आणि परमेश्वराने केलेलं ते काम पाहून इतर लोक परमेश्वराकडं आकर्षित होतात. तुमचं आणि माझं जीवन या भूतलावर या वचनाप्रमाणे होऊ शकतं. आमच्या जीवनामधली प्रत्येक परिस्थिती, मग ती आनंदाची असो, ती दुःखाची असो, ती कुठली असो, त्या परिस्थितीमधून लोक परमेश्वराकडं कसा आकर्षित होते, परमेश्वराचं भय बाळगण्याकरिता, परमेश्वरावर भाव ठेवण्याकरिता
लोकांना आमच्या जीवनाकडून कशा प्रकारचं उत्तेजन प्राप्त होईल हा प्रयत्न जर आम्ही करतो तर खात्री बाळगा प्रियांनो, दाविदाला जसं परमेश्वराच्या मनासारखं म्हटलेलं आहे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील ही साक्ष आम्हाला पाहायला भेटेल. परमेश्वर देव ज्याने दाविदाला आशीर्वादित केलं तो परमेश्वर तुम्हाला आणि मला देखील आशीर्वादित करणार आहे. परमेश्वर देव बाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्याद्वारे प्रभुदेव बापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला उंचावूया. पुन्हा एकदा सर्वांना सलाम. प्रभूचे गीत गाऊन स्तुती करूया. सर्वात जास्त देवाला जे आवडत असणार ते देवाशी बोलणं आहे आणि त्याची भक्ती करणं आहे. तर त्या जे तिला आवडणारी गोष्ट आहे ते आज आपण करूया. देवाने हे सुंदरसं दिवस दिले आपल्याला भक्ती करण्यास, तर त्याचा आपण लाभ घेऊया आणि भक्तीची सुरुवात करूया. तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, हे गीत गाऊया आणि या संडे वर्शिपला सुरुवात करूया. दिल में ऐसे बस गए, जिंदगी बढ़ के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे शाप मेरे चलते बन गए. दिल में जा में होठों पे आंखों में तू है, दिल में जा में होठों पे आंखों में तू है, दिल में जा में होठों पे आंखों में तू है, दिल में जा में होठों पे आंखों में तू है. डर डर के मैं जो जी रहा था, डर से मुझको यीशु ने खींच निकाला, जंजीरों में जो जकड़ा हुआ था तोड़कर उसको आजाद है किया. डर डर के मैं जो जी रहा था, डर से मुझको यीशु ने खींच निकाला, जंजीरों में जो जकड़ा हुआ था तोड़कर उसको आजाद है किया. तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे शाप मेरे चलते बन गए. दिल में जा में होठों पे आंखों में तू है, दिल में जा में होठों पे आंखों में तू है, दिल में जा में होठों पे आंखों में तू है, दिल में जा में होठों पे आंखों में तू है. तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है यीशु, तू ही है, तू ही है, तू ही है यीशु, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है यीशु, तू ही है. दिल में जा में होठों पे आंखों में तू है, दिल में जा में होठों पे आंखों में तू है, दिल में जा में होठों पे आंखों में तू है, दिल में जा में होठों पे आंखों में तू है. तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे शाप मेरे चलते बन गए. दिल में जा में होठों पे आंखों में तू है, दिल में जा में होठों पे आंखों में तू है. आपल्या हृदयात तो आहे, आपल्या गीतांमध्ये तो आहे, आपल्या हर शब्दांमध्ये तो आहे, म्हणून तो आपला राजा आहे, आपला क्रिएटर आहे, आपल्या
जन्मापासून तर आपल्या मृत्यूपर्यंत त्यांनी आपल्याला बघितलेलं आहे आणि म्हणून तो आपल्या सर्व गोष्टीला जाणतो. आपण कशाला घाबरतो कशाला नाही या गोष्टीचा त्याला जाणव आहे. आज खूप जण परीक्षा देत आहे. आज खूप खूप दिवसानंतर खूप जणांची प्रार्थनासाठी मन तळपत असणार की गुड मार्क्स यावं म्हणून नीटमध्ये. आणि त्याच्यासाठीच एक गीत आहे की डर डर के मैं जो जी रहा था डर से मुझको यीशु ने खींच निकाला. ते त्याच्यासाठीच आहे की घाबरून नाही जिवायचं. आपण ख्रिस्ती लोक आहे, आपण घाबरून नाही जिणारे आहे, तर देवाच्या साह्यात जिणारे लोक त्याचा अभिमान आहे आपल्याला. दुसरं गीत गाऊया, अवर्णित गाऊया. सर्वांना येणार असं गीत आहे, फास्ट आहे आणि सर्वजण जोरांनी म्हणूया. हे गीत आपल्या स्क्रीनवर दिसत असणार. टाळ्या वाजवूया आणि हे गीत गाऊया. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. वो 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 आशाओं में मेरी आशा बना तू. मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू. मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. वो 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 दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु. तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. गहराइयों में बसता तू ही प्रभु. तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. वो 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 गीत करता असं म्हणतो की मेरी निराशाओं में बसता है तू ही प्रभू. आणि तो आम्हाला चालवणारा परमेश्वर आहे, हेही तो गीत करता म्हणतोय आणि हे सत्यता आहे. आपण पुढचं गीत गाऊया या सर्व गोष्टीसाठी. धन्यवाद येशूला. सर्वांना असं येणारं गीत आहे. पुरुष मंडळाला विनंती आहे की त्यांनी आपला आवाज काढावा.
धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. स्तुती स्तुती हो द्या त्याला, येशूला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. गौरव गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. खरोखर आपण तिच्या नावाला धन्यवाद देऊया. एक गीत गाऊया त्याच्या स्तुतीसाठी. हे गीत स्वतः येशू म्हणत आहे आपल्यासाठी की करता हूँ मैं तेरी चिंता. हे गीत गाऊया. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. आंसुओं के घाटियों में हाथ ना छोड़ूंगा तेरा. आंसुओं के घाटियों में हाथ ना छोड़ूंगा तेरा. मेरी महिमा तू देखेगा, खुद को मेरे हाथों में दे दे. मेरी महिमा तू देखेगा, खुद को मेरे हाथों में दे दे. मेरी शक्ति मैं तुझको देता हूँ, चलाऊंगा हर दिन मेरी कृपा में. मेरी शक्ति मैं तुझको देता हूँ, चलाऊंगा हर दिन मेरी कृपा में. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. आंसुओं के घाटियों में हाथ ना छोड़ूंगा तेरा. आंसुओं के घाट
हाथों में तुझे उठाकर चलाऊंगा हर दिन इसी जहां में। करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। आंसुओं की घाटियों में हाथ ना छोड़ूंगा तेरा। आंसुओं की घाटियों में हाथ ना छोड़ूंगा तेरा। अब्राहम का मैं परमेश्वर हूँ, अद्भुत कार्य क्यों ना करूँगा। अब्राहम का मैं परमेश्वर हूँ, अद्भुत कार्य क्यों ना करूँगा। लाल सागर में रास्ता दिया, आज भी मैं करने के योग्य हूँ। लाल सागर में रास्ता दिया, आज भी मैं करने के योग्य हूँ। करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। आंसुओं की घाटियों में हाथ ना छोड़ूंगा तेरा। आंसुओं की घाटियों में हाथ ना छोड़ूंगा तेरा। आपण सर्वजण उभं राहूया. प्रार्थनेमध्ये जात असताना ले चल मुझे हे गीत गाऊया. हे गाणं 2009 मध्ये लिहिलं आहे, पण आजपर्यंत आपल्यासाठी खूप 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 आशीर्वादाचं गाणं आहे. सर्वांना येणारं असं गीत आहे. प्रार्थनेमध्ये जाऊन आपण परमेश्वराच्या आज आपण मेजरसमोर जाणार आहोत, त्यासाठी प्रार्थना करूया. जी काय चुका घडल्या असणार मागच्या महिन्यापासून त्याची क्षमा मागूया आणि सर्व काही पवित्रतेने त्याच्याकडे पुढे जाऊया. चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे, मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से, आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से। मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से, आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से।
तू है जहां, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे। तेरे पवित्र स्थान में तू मुझे ले चल, तुझे देखना मैं चाहता हूँ हर घड़ी हर पल, तेरे पवित्र स्थान में तू मुझे ले चल, तुझे देखना मैं चाहता हूँ हर घड़ी हर पल, तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा, तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा, जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए, जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए, तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा, तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा, ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहां, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे। धन्यवाद देतो देवप्पा आजच्या स्तुतीसाठी, सर्व मान महिमा तुला देतो देवप्पा, तुझे उपकार मानतो देवप्पा, सुंदरसा दिवस दिला, आम्हा सर्वांना सांभाळलं, कठीण दिवस आहे भारतामध्ये तरी तू आमची सहाय्याने मदत करतोय, आम्हाला सैतानाच्या हर डावपेचापासून आमचं संरक्षण करत आहे आणि तू तुझ्या जवळ घेऊन येत आहे देवप्पा, तू तुझ्या पवित्र स्तरावर आम्हाला चालवत आहे देवप्पा, म्हणून तुझे उपकार मानतो, आमचं सर्वांचं सहाय्य कर, मंडळीतले जे कोणी आपल्यासाठी मनातून आज तुझ्या मंदिरात प्रार्थना करत असणार त्यांची तू प्रार्थना ऐक देवप्पा, आणि पुन्हा एकदा उपकार मानतो की तू हा सुंदरसा दिवस दिला, सर्व प्रार्थना महिमा योग्यता तुला देतो देवप्पा, तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक, आमेन. बसूया. परमेश्वर देवबापाच्या वचनांकडे आपण जाऊया आणि या महिन्याकरिता कोणतं पुस्तक असणार आहे. काही जणांनी फोन केला, काही जणांनी मेसेज केलेत की पाळक साहेब या महिन्यात कोणतं पुस्तक चालू करायचं आहे, परंतु तोपर्यंत ते काही डिसाईड झालेलं नव्हतं की या महिन्यात अभ्यासासाठी कोणतं पुस्तक घ्यायचं आहे, आणि म्हणून कोणालाही उत्तर देता आलं नाही. काल पुस्तक डिसाईड झालं आणि या महिन्यामध्ये आपण इफिस्करास पत्रावरती अभ्यास करणार आहोत. नवीन करारामधून इफिस्करास जे पत्र आहे त्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या समोर आपण काढूया इफिस्करास पत्र. इफिस्करास पत्र आपल्या समोर आपण काढून ठेवूया आणि या संपूर्ण मे महिन्यामध्ये आपण त्यावरती अभ्यास करणार आहोत. संदेश सुरू करण्यापूर्वी आठवण करून देतो, पुढचा रविवार जो आहे 12 मे मदर्स डे आणि नर्सेस डे मंडळीमध्ये साजरा होईल. पुढचा रविवार जो आहे, पुढच्या रविवारची भक्ती ही नर्सेस डे आणि मदर्स डे विशेष अशा प्रकारची असणार आहे. आणि मदर्स डेमध्ये ज्या प्रकारे आपण वय 70 आणि त्याहून अधिक मातांचा सत्कार करत असतो, याही वर्षी आपण तो करणार आहोत. आणि म्हणून मंडळीमध्ये ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या आईचं वय 70 किंवा त्याहून अधिक आहे त्यांनी कृपया तशी सूचना आम्हाला द्या, जेणेकरून त्या सर्व मातांचा सत्कार आपल्याला करता येईल. आमच्याकडे काही लिस्ट आहे, परंतु त्यामध्ये दरवर्षी काहीतरी अपडेट होऊ शकतं आणि म्हणून
जर मागच्या वर्षामध्ये कोणी 69 असेल, यावर्षी 70 झालं असेल, तुमच्या कुटुंबामध्ये ज्या स्त्रिया, ज्या माता 70 किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, कृपा करून तशी सूचना आम्हाला द्या, म्हणजे त्या प्रकारे आपल्याला व्यवस्था करता येईल. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. तुझ्या वचनांकडे आम्ही लक्ष लावत आहोत आणि या महिन्यामध्ये पवित्र देव बापा आम्ही इफिस्करास पत्र यावरती अभ्यास करत असताना तू आमचं सहाय्य कर. या पत्रामध्ये पवित्र देव बापा ज्या सर्व गोष्टी आमच्याकरिता आहेत, ज्या सर्व आध्यात्मिक वाढीकरिता आहेत, जी सर्व तुझी इच्छा आहे, जे सर्व तुझं मार्गदर्शन आहे ते आम्हाला समजावं, यासाठी प्रभू आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. आमचं सहाय्य कर, तू आमच्याशी बोल आणि तुझं मोठं गौरव तू करून घे. मान महिमा गौरव तुला देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. इफिस्करास पत्र याला आपण सुरुवात करीत आहोत आणि इफिस्करास पत्र याची जर आम्ही थोडक्यामध्ये माहिती घेतली तर आम्हाला जी त्याची थोडकी माहिती जी आमच्याकडे आहे त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटेल की इफिस्करास पत्र याचा लेखक पाऊल आहे. खोलवर जर तुम्ही अभ्यास केला तर म्हणजे एकदम डीपमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर काही वचनांच्या द्वारे काही शास्त्र अभ्यासक म्हणतात की कदाचित हे पावलाने लिहिलं नसावं, परंतु जी इतर पावलाची पत्र आहेत त्यांच्याबरोबर जर इफिस्करास पत्राची तुलना केली तर ती सारखीच दिसतात. म्हणून पाऊलच या इफिस्करास पत्राचा लेखक आहे हे सर्वानुमते त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेलं आहे. या पत्राचा जो लेखन काळ आहे तो लेखन काळ आहे इसवी सन 60 ते 64 मध्ये रोम येथून पावलाने हे पत्र लिहिलं असेल. त्यानंतर इफिस्करास पत्र याचा जो मुख्य विषय आहे, या सर्व पत्राचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे मंडळीचे ऐक्य. इफिस्करास पत्र या पत्राचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे मंडळीचे ऐक्य. पावलाने इफिसमध्ये जी सेवा केली, त्याने ज्या मिशनरी फेरीज काढल्या, किती फेऱ्या काढल्या पावलाने? किती मिशनरी फेऱ्या आहेत त्याच्या? सुवार्ता फेऱ्या किती आहेत पावलाच्या? कोणाला सांगता येईल? 3 फेऱ्या काढलेल्या आहेत आणि या 3 फेऱ्यांदरम्यान त्याने जी सेवा केली ती इफिसमध्ये प्रेषितांची कृत्ये 18वा अध्याय आणि 18 ते 20 अध्याय जर तुम्ही वाचली प्रेषितांच्या कृत्यांची तर त्यामध्ये पावलाने इफिस इथं केलेली जी सेवा आहे त्याविषयी आम्हाला बरीचशी माहिती त्या ठिकाणी सापडते. या पत्राची पार्श्वभूमी काय आहे? का हे पत्र लिहिण्यात आलं? इफिस हे पत्र का लिहिण्यात आलं किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे? जर याकडं आम्ही लक्ष दिलं तर यहुदी ख्रिस्ती आणि यहुदीतर ख्रिस्ती शब्द समजतात. यहुदी ख्रिस्ती आणि यहुदीतर ख्रिस्ती म्हणजे जे यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेत आणि जे यहुद्यांच्या बाहेरून यहुदी नसताना इतर परदेशामधून जे ख्रिस्ती झालेत, ज्यांना आपण यहुदी ख्रिस्ती यहुदीतर ख्रिस्ती म्हणतो, या 2 गटांमध्ये ऐक्यतेचा अभाव त्या ठिकाणी दिसून येत होता. हे जे यहुदी ख्रिस्ती लोक त्या ठिकाणी प्रभू येशूवर ज्यांनी विश्वास ठेवला होता, ज्यांच्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात झाली होती, हे यहुदी ख्रिस्ती लोक स्वतःला या यहुदीतर ख्रिस्ती लोकांपासून वेगळे ठेवत होते, स्वतःला अलिप्त ठेवत होते, त्यांच्यामध्ये ते मिक्सअप होत नव्हते. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी यहुदी ख्रिस्ती असेल किंवा यहुदीतर ख्रिस्ती असेल, जेव्हा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, आता ते सर्व एकच आहे आणि आता ते एका शरीराचे अवयव आहेत, ते एक मंडळी आहे आणि ज्या अर्थी ती एक मंडळी आहे त्या मंडळीमध्ये ऐक्य असावं या उद्देशाने हे पत्र पावलाने या ठिकाणी लिहिलेलं आहे. यहुदीतर ख्रिस्ती आणि यहुदी ख्रिस्ती यांच्यामध्ये जो ऐक्यतेचा अभाव होता, त्यामुळं ख्रिस्तामध्ये जे आम्ही एक केलेले आहोत त्या आमच्यामध्ये जी ऐक्यता हवी तो विषय घेऊन पावलाने इफिस येथील मंडळीला हे पत्र लिहिलेलं आम्हाला पाहायला भेटतं. आज पहिल्या 3 अध्यायांवरती आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की खूप डीप स्टडी आहे, परंतु एवढ्या खोलवर जर आपण गेलो तर
खूप वेळ आपल्याला लागेल, म्हणून ज्या मुख्य गोष्टी आहेत इफिसकरास पत्रामध्ये काय आहे, जर आम्हाला एक थोडक्यात जर पाहायचं झालं तर ते आम्हाला समजावं, म्हणून पहिल्या 3 अध्यायांमध्ये आम्हाला ज्या गोष्टी पाहायला भेटतात त्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करत आहोत. पहिले 3 अध्याय, इफिस पहिले 3 अध्याय, आणि या 3 अध्यायांकडे पाहत असताना जो आपला विषय असणार आहे, जे आपलं प्रतीक असणार आहे, ते म्हणजे मंडळी व तारणाची योजना. मंडळी व तारणाची योजना हा विषय या पहिल्या 3 अध्यायांमधून आज आपण पाहणार आहोत, त्यावरती मनन करणार आहोत. मग पहिला भाग जो त्यामध्ये आहे, आता मंडळीविषयी आपला अभ्यास झालेला आहे, आपल्याला माहिती आहे. तारण काय आहे, तारणाची योजना काय आहे, हे पण आपल्याला माहीत आहे. या गोष्टी आमच्यासाठी नवीन नाहीत, परंतु या पत्रामधून या विषयांकरिता आम्हाला काय नवीन पाहायला भेटतं त्याकडे आपलं लक्ष आपण देणार आहोत. आणि म्हणून ज्यावेळेस मंडळीविषयी आम्ही विचार करतो, तर मंडळी ज्यावेळेस आम्ही आमच्या समोर घेतो त्यामध्ये पहिला अध्याय 3 ते 6 वचनांमध्ये आम्हाला मंडळीचा उगम पाहायला भेटतो. मंडळीचा उगम. आता जर आम्ही जर प्रश्न केला की मंडळीची स्थापना कधी झाली, आम्ही कदाचित फटकणी उत्तर देऊ, पेंटेकॉस्टच्या दिवशी कदाचित आम्ही फटकणी उत्तर देऊ. पवित्र आत्मा उतरला, पेत्राने संदेश दिला, 3000 लोकांची भर त्यांच्यामध्ये पडली आणि तिथून जणू काही मंडळीला सुरुवात झालेली, आम्ही कदाचित हे उत्तर त्या ठिकाणी देऊ. मंडळीचा उगम आम्ही आणखीन खोलवर जाऊन या वचनांमध्ये तो पाहू शकतो. पहिला अध्याय 3 ते 6 वचने. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली आहे. आता ही वचने आम्हाला काय दाखवतात? या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की ख्रिस्तामध्ये आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देण्यात आलेले आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. दुसरी गोष्ट तो आम्हाला सांगतो 4थ्या वचनामध्ये की ख्रिस्तामध्ये आमची निवड करण्यात आलेली आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला निवडून घेण्यात आलेलं आहे. आणखीन तो असं म्हणतो की ख्रिस्ताच्या द्वारे दत्तक होण्याकरिता तुम्हाला आणि मला अगोदरच नेमलेलं आहे आणि त्या ख्रिस्ताच्या ठाई विपुल कृपा तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. आता मंडळीचा उगम याकडं आम्ही या वचनांमधून पाहत असताना केव्हा झाला मंडळीचा उगम? कोणामध्ये झाला? ख्रिस्तामध्ये. केव्हा? आधीच. देवाने ख्रिस्तामध्ये आम्हाला पूर्वीच त्या ठिकाणी निवडून घेतले. त्याप्रमाणे वचन 4 मध्ये सांगितलेले आहे, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेलं आहे. हे आमच्या विचारांपलीकडे आहे, आमच्या बुद्धी सामर्थ्यापलीकडे आहे. हे फार अगम्य आहे, हे फार गहन अशा प्रकारचं आहे. देव जो सर्वज्ञानी परमेश्वर आहे, हा सर्वज्ञानी परमेश्वर ज्याने तुम्हाला आणि मला जगाच्या स्थापनेपूर्वी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निवडून घेतलेलं आहे, तो परमेश्वर आज जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत, आमचा जन्म काही वर्षांपूर्वी झाला, परंतु आमची निवड जगाच्या स्थापनेपूर्वी झालेली आहे. तुम्ही आणि मी या ठिकाणी असावं ही देवाची इच्छा आहे. तुम्ही आणि मी या ठिकाणी बसावं, तुम्ही आणि मी त्या परमेश्वराची भक्ती करावी, तुम्ही आणि मी त्याच्या समक्षतेमध्ये पवित्र आणि निर्दोष असावं, याकरिता तुमची आणि माझी निवड त्याने जगाच्या स्थापनेपूर्वीच करून घेतलेली आहे. आज जी मंडळी आम्हाला
पाहायला भेटते प्रियांनो. ही मंडळी देवाच्या योजनेमध्ये, देवाच्या विचारांमध्ये केव्हापासून आहे? जगाच्या स्थापनेपूर्वीच आहे, जगाच्या स्थापनेपूर्वी. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की ज्या देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी माझ्या पूर्वजांच्या जन्माआधी, माझ्या जन्माआधी माझी निवड केली, प्रियांनो, त्याने ती कशासाठी केली आहे हे आम्ही समजून घ्यावं. आम्ही या ठिकाणी जे आम्ही बसलेले आहोत ना, कदाचित आमचा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झाला असेल म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. कदाचित आमचा जन्म ख्रिस्ती कुटुंबात नसेल झाला, आम्ही कदाचित कुठल्या वेगळ्या धर्मामध्ये किंवा आमचा कदाचित कुठं वेगळ्या ह्याच्यामध्ये जन्म झाला असेल, परंतु आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहोत असे लोक आम्हाला एकत्र बसलेले पाहायला भेटतात. परंतु या सर्वांची निवड, मग तुमचा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झाला असेल किंवा नसेल झाला, परंतु आज तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहात, आज तुम्ही मंडळीत आहात. प्रियांनो, जगाच्या स्थापनेपूर्वी परमेश्वराने ही निवड केलेली आम्हाला पाहायला भेटते. मंडळीचा उगम याविषयी ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस जगाच्या स्थापनेपूर्वी ती झालेली आम्हाला पाहायला भेटते. मंडळीसाठी पावलाने यामध्ये 2 प्रार्थना देखील केलेल्या आहेत. मंडळीचा उगम आम्ही पाहिला आणि मंडळीकरिता पावलाने ज्या 2 प्रार्थना केल्या त्यातली पहिली जी प्रार्थना आहे, पहिला अध्याय 15 ते 23 वचने. आणि ही प्रार्थना कशासाठी आहे? ही प्रार्थना आहे देवाविषयीचं ज्ञान आणि प्रकटीकरण या मंडळीला प्राप्त व्हावं याकरिता पावलाने ही प्रार्थना केलेली आहे. 15 ते 23 वचने. म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जणांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती यांविषयी ऐकून मीही तुमच्यासाठी आभार मानण्यास खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा, आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो तो ती भरलेली आहे. मित्रांनो, या प्रार्थनेमध्ये 15 ते 23 वचने जी आपण वाचली त्यामध्ये देवाविषयीचं ज्ञान आणि त्याच्याविषयीचं प्रकटीकरण या मंडळीला प्राप्त व्हावं म्हणून पाऊल या ठिकाणी ही प्रार्थना करत आहे. काय त्याचा परिणाम होतो? देवाविषयीचं ज्ञान आणि प्रगटीकरण प्राप्त होणे यामध्ये आम्हाला देवाचा जो उद्देश आहे, का त्याने आमची निवड केली, तो कसा आहे, या गोष्टीविषयीचं सखोल ज्ञान आम्हाला त्यातून प्राप्त होतं. आम्हाला आमच्या जीवनासाठी असणारा देवाचा उद्देश काय आहे, त्या देवाचं सामर्थ्य काय आहे, आम्हाला त्यातून प्राप्त होतं. आज अनेक लोक आहेत की ज्यांना देवाची ओळख नाही. कदाचित ते धार्मिक प्रवृत्तीचे असतील, मनुष्याच्या जीवनामध्ये देवाविषयीची भूक तहान असतेच, मग ते नास्तिक असोत अथवा कोणीही असोत, खोलवरती ती भूक आम्हाला पाहायलाच भेटते. मनुष्य पुष्कळदा त्याविषयी नाकारत असेल, परंतु ही वास्तविकता आहे. बरेच लोक जे धार्मिक प्रवृत्तीचे दिसतात परंतु त्यांना
देवाविषयीची ओळख, देवाविषयीचं ज्ञान नाही, आणि म्हणून भरकटलेल्या अवस्थेमध्ये ते आहेत. परंतु ज्या वेळेस मनुष्याला त्या जिवंत देवाची ओळख होते, त्याच्याविषयीचं ज्ञान प्राप्त होतं, प्रियांनो, त्या मनुष्याचं जीवन बदलून जातं. तो मनुष्य ज्या देवाने त्याला निर्माण केलेला आहे, ज्या उद्देशाने केलेला आहे, तो उद्देश त्याला त्यामध्ये समजून येतो. आणि म्हणून पौल या ठिकाणी या मंडळीसाठी प्रार्थना करत आहे. तो म्हणतो यासाठी की तुमचे अंतचक्षु त्या ठिकाणी उघडल्या जावेत आणि तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे दिसून याव्यात. दुसरी प्रार्थना जी त्याची आहे 3 अध्याय आणि 14 ते 21 वचनांमध्ये, 14 ते 21 वचनांमध्ये त्याची दुसरी प्रार्थना आम्हाला पाहायला भेटते. पहिल्या प्रार्थनेमध्ये देवाविषयीचं ज्ञान आहे आणि या दुसऱ्या प्रार्थनेमध्ये देवाची प्रीती, देवाचं सामर्थ्य आणि त्याचं गौरव हे समजण्याविषयीची ही प्रार्थना आहे. 14 ते 21 3 अध्याय. या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठाई पिढ्यानपिढ्या युगानुयुग गौरव असो. या दुसऱ्या प्रार्थनेमध्ये आम्हाला पाहायला भेटतं की अंतर्यामी बलसंपन्न होणे, प्रीतीत मुळावलेले असणे आणि आपल्या कल्पनांपलीकडं असणारं जे देवाचं सामर्थ्य आहे त्याद्वारे त्या परमेश्वराला युगानुयुग गौरव देणे. 2 प्रार्थना पौलाने मंडळीकरिता, या इफिस मंडळीकरिता केलेल्या आहेत. आता तुम्ही आणखीन जर खोलवर अभ्यास केला ना तर ज्या फार जुन्या हस्तलिखित जी आहेत, अभ्यासकांचं म्हणणं आहे की त्यामध्ये काही ठिकाणी इफिसचं नाव नाही, फार जुने हस्तलिखित, नंतरच्या ह्याच्यात ते सापडतं. आणि म्हणून काही अभ्यासक हा देखील विचार मांडतात की इफिसकरास पत्र हे फक्त इफिस येथील मंडळीपुरती मर्यादित नव्हतं, तर त्या भागातील सर्व मंडळांसाठी होतं. आणि आम्हाला माहीत आहे की हे पत्र आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील आहे. म्हणजेच पौलाने या ठिकाणी या ज्या 2 प्रार्थना केल्यात, पहिल्या प्रार्थनेमध्ये देवाविषयीचं ज्ञान आहे आणि दुसऱ्या प्रार्थनेमध्ये देवाची प्रीती आणि देवाचं सामर्थ्य आम्हाला समजावं, आम्ही त्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावं, ही प्रार्थना पौलाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेली आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी म्हणता येईल का? हे पत्र जगाच्या स्थापनेपूर्वी लिहिलेलं नाही. ऐकत असताना आम्ही थोडंसं लक्ष देऊया, म्हणजे समोरून सांगितल्या गेलेली प्रत्येक गोष्टच अगदी तशीच आहे असा त्याचा अर्थ नसतो. कधी लिहिल्या गेलं हे पत्र? इसवी सन 60 ते 64 मध्ये. आणि म्हणून इसवी सन 60 ते 64 मध्ये हे पत्र लिहित असताना पौलाने मंडळीकरिता, इफिस येथील मंडळीकरिता, ख्रिस्ताच्या मंडळीकरिता, आज ज्या शरीराचे भाग तुम्ही आणि मी आहोत त्या तुमच्या आणि माझ्याकरिता पौलाने ही प्रार्थना केलेली आहे की आम्हाला देवाचं ज्ञान प्राप्त व्हावं. आज आम्हाला ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पौलाची जी दुसरी प्रार्थना आहे की आम्ही आता त्याच्या प्रीतीमध्ये मुळावलेले असावेत, आम्ही अंतर्यामी बलसंपन्न होत जाणारे असावेत. प्रीतीमध्ये मुळावणे कशाला म्हणता येईल आपल्याला? प्रीतीमध्ये मुळावणे, मुळावलेले, खोलवर प्रीतीमध्ये मुळावलेले म्हणजे काय म्हणाले? याचं स्पष्टीकरण काय करता येईल आम्हाला? आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रीती आहे
असं कोणी आहे का इथं बसलेला की ज्याच्या अंतःकरणात मुळीच प्रीती नाही, केवळ आणि मात्र राग आणि द्वेष भरलेला आहे? असं आहे का कोणी? नाही. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रीती आहे. का? कारण आम्ही ख्रिस्ताचे आहोत आणि ख्रिस्ताची प्रीती आमच्या ठाई आहे. आता आम्हाला या प्रीतीमध्ये आणखीन खोलवरती मुळावलेलं बनायचं आहे, आणखीन खोलवरती मुळावलेलं बनायचं आहे. म्हणजे ही ख्रिस्ताची प्रीती कदाचित जी आतापर्यंत आम्ही आमच्या प्रियजनांवरती करत आलेले आहोत, कदाचित ज्या लोकांना आम्ही ओळखत नाही, कदाचित ज्यांना आम्ही वचन सांगण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्यावरती आम्ही प्रीती करत आहोत. आम्हाला आणखीन खोलवरती जायचं आहे. जे आमचा द्वेष करतात त्यांच्यावरती आम्हाला ही प्रीती करायची आहे. जे आमचे शत्रू आहेत त्यांच्यावरही आम्हाला ही प्रीती करायची आहे. जे आमच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारे आमच्या विरुद्ध बोलतात त्यांच्यावरही आम्हाला प्रीती करायची. प्रीतीत मुळावले जाणे म्हणजे काय आहे? प्रीतीत मुळावले जाणे म्हणजे जशी ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरून प्रीती केली, प्रियांनो, त्या प्रीतीप्रत आम्हाला पोहोचायचं आहे. आणि त्यालाच म्हणतात आध्यात्मिक उन्नती, त्यालाच म्हणतात आध्यात्मिक वाढ. मी मागेही सांगितलं की केवळ म्हणजे आध्यात्मिक वाढ म्हणजे मी पहिले 1 तास प्रार्थना करत होतो आणि आता 2 तास प्रार्थना करतोय, त्याला आध्यात्मिक वाढ नाही म्हणता येणार. कारण कदाचित उद्या मी 1 मिनिटही प्रार्थना करणार नाहीत. आमच्या प्रार्थना, आमचं या ज्या गोष्टी आहेत कदाचित परिस्थितीप्रमाणे आम्ही ते करतो, त्याला आध्यात्मिक वाढ आम्ही नाही म्हणणार. आध्यात्मिक वाढ म्हणजे प्रीतीमध्ये मुळावले जाणे, पवित्र आत्मेची जी फळे आहेत त्या फळांमध्ये वाढणे, ख्रिस्तासारखं बनत जाणे, ख्रिस्तासारखं बनत जाणे. तो ख्रिस्त जो आमचा मस्तक आहे, पाऊल या प्रार्थनेत म्हणतो की तो मस्तक आहे, तो मस्तक आहे, सर्वांचा प्रभू आहे, त्याच्यासारखं आम्ही बनत जावं, याला आध्यात्मिक वाढ आम्हाला म्हणता येईल प्रियांनो. आणि ती देवाची इच्छा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. पावलाच्या प्रार्थनेचा सार तोच आहे. पावलाची प्रार्थना तीच आहे की आम्ही त्यामध्ये खोल आणि मुळावलेले त्यामध्ये असावेत. तारणाची जी योजना आहे त्याविषयी या पत्रामधून आम्हाला काय काय शिकायला मिळतं. मंडळीविषयी आम्ही पाहिलं की मंडळीचा उगम त्याविषयी पाऊल लिहितो. त्यानंतर पावलाने मंडळीसाठी 2 प्रार्थना त्या ठिकाणी केल्यात, त्या देखील आपण पाहिल्यात. तारणाची जी योजना आहे त्याविषयी आम्हाला यामधून काय पाहायला भेटतं. तारणाची जी योजना आहे ख्रिस्ताच्या उद्धारक कार्याद्वारे ती त्या ठिकाणी साध्य झालेली आम्हाला पाहायला भेटते. पहिला अध्याय 7 आणि 8 वचन, ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान व बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलपणे केली आहे. त्याने आपल्यावर विपुलपणे केली आहे. एक महत्त्वाचं सांगायचं आहे की जे सर्वजण पवित्र शास्त्र अध्ययन हे बायबल जे लोक वापरतात त्यांच्यासाठी एक सूचना आहे की एक प्रिंटिंग मिस्टेक त्यामध्ये आहे. प्रिंटिंग मिस्टेक अशी आहे की जेव्हा तुम्ही 7वं वचन वाचता, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली नाही. प्रिंटिंग मिस्टेक काय आहे? मिळालेली नाही असं यामध्ये आहे, परंतु नाही हा शब्द चुकीचा आहे. मिळालेली आहे. तुम्ही जर इतर भाषांतर टॅली केलेत, इतर भाषांतराबरोबर जर तुम्ही चेक केलं तर तुमच्यात ते लक्षात येईल. म्हणून जे सर्वजण पवित्र शास्त्र अध्ययन हे बायबल वापरतात त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आम्हाला या ठिकाणी काय सांगत आहे तो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या उद्धारक कार्याच्या द्वारे तारणाची योजना त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि त्यासाठी त्याने काय केलेलं आहे, त्याने त्याचं रक्त जे आहे खंडणी म्हणून आम्हाला आमच्यासाठी त्याने ओतलेलं आहे. त्याचं रक्त आज आपण प्रभूच्या मेजासमोर जाणार आहोत आणि तो काय म्हणतो, तो प्याला घेतो आणि प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले की हे माझे नवीन कराराचे रक्त आहे, जे खंडणी म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ज्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आमच्या पापांची क्षमा त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे.
ज्याद्वारे आम्हाला विपुल कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेली आहे. ख्रिस्ताच्या उद्धारक कार्याद्वारे तारणाची योजना सिद्ध झालेली आहे. 2, तारणाच्या योजनेचा सार्वत्रिकपणा त्याकडे आपण पाहूया. वचन 9 आणि 10. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. काय म्हणतो तो? की देवाने आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार, स्वतःच्या ज्ञानानुसार त्याने म्हटलेलं आहे की स्वतःच्या इच्छेनुसार स्वसंकल्पाचे रहस्य, असं पाऊल या ठिकाणी उपयोगात आणतो. आणि असं म्हटलेलं आहे की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था करताना मग स्वर्गात असेल किंवा पृथ्वीवर ख्रिस्तामध्ये त्याने सर्व एकत्र केलेलं आहे. सर्व त्याने ख्रिस्तामध्ये एकत्र केलेलं आहे. ख्रिस्ताच्या ठायी स्वसंकल्पानुसार सर्व काही ख्रिस्तामध्ये त्याने एकत्र केलेलं आहे. म्हणजेच विशिष्ट काळ, विशिष्ट लोक, विशिष्ट परिस्थिती यापुरतीच ही तारणाची योजना मर्यादित आहे. विशिष्ट लोक, विशिष्ट काळ, विशिष्ट परिस्थिती पुरतीच तारणाची योजना मर्यादित आहे. बरोबर आहे का? हे वाक्य बरोबर आहे का? हे वाक्य बरोबर नाही, हे चुकीचं आहे. तारणाची योजना ही काही लोकांपुरतीच मर्यादित नाही. तारणाची योजना ही काही काळापुरतीच मर्यादित नाही. तारणाची योजना ही विशिष्ट परिस्थितीपुरतीच मर्यादित नाही. तर त्यामध्ये कालखंडाची व्यवस्था लावत असताना देवाने काय केलेलं आहे की सर्वांना जे सर्व काही आहे ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याने एकत्र केलेले आहेत. आणि म्हणून ख्रिस्ताच्या आधीचे लोक असतील किंवा ख्रिस्ताच्या नंतरचे लोक असतील, ते सर्व ख्रिस्तामध्ये एक करण्यात आलेले आहेत. ते सर्व एक करण्यात आलेले आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की तारणाची योजना जी आहे ही फार मोठी अशा प्रकारची आहे. ती मर्यादित नाही. सार्वत्रिकपणा, स्टार्ट पासून एंड पर्यंत आम्हाला त्यामध्ये सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र होताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. 3, त्यामध्ये तारणाच्या योजनेद्वारे आम्हाला आध्यात्मिक वारशाची खात्री प्राप्त झालेली आहे. या तारणाच्या योजनेमुळे काय झालं की आम्हाला आध्यात्मिक वारशाची खात्री प्राप्त झालेली आहे. 11 ते 14 वचन. आपल्याला मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत. यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्याला वतनाचा विसार आहे. आध्यात्मिक वारशाची खात्री याविषयी आम्ही पाहत असताना पहिली गोष्ट पाऊल या वचनांमध्ये म्हणतो की आम्हाला वतनदार त्याने म्हटलेलं आहे. कुठलं वतन आहे आमचं? कुठलं वतन आहे? स्वर्गाचं. बरोबर. आम्ही या जगातले आहोत का? आमचं नागरिकत्व जरी भारतीय असलं परंतु आम्ही त्याच्या पलीकडं आम्हाला स्वर्गाचं नागरिकत्व देखील प्राप्त झालेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आम्हाला वतनदार तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारणाच्या योजनेमध्ये. जर तारणाची योजना नसती तर तुम्ही आणि मी स्वर्गाच्या राज्याचे वतनदार कधीच झालो नसतो. दुसरी गोष्ट तो म्हणतो की या तारणाच्या योजनेमध्येच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्याने अभिवचन दिलं की मी तुम्हाला एकटा आणि अनाथ सोडणार नाही, तर त्याने देवाचा आत्मा, हा पवित्र आत्मा आमच्याकडं
पाठवला आणि पाऊल म्हणतो की त्या पवित्र आत्म्याचा शिक्का तुमच्यावर आणि माझ्यावर मारण्यात आलेला आहे. हा पवित्र आत्मा आम्हाला कसा प्राप्त म्हणजे काय म्हणून प्राप्त झालेला आहे? हा पवित्र आत्मा आम्हाला विसार म्हणून, विसार शब्द समजतो ना, विसार पावती माहिती ना, एखादा व्यवहार करत असताना एखाद्या प्रॉपर्टीमध्ये विसार केला जातो है ना, पक्क होऊन जातं. विसार झाला म्हणजे पक्क झालं. त्या प्रकारेच तुम्ही आणि मी स्वर्गाच्या राज्याचे वतनदार आहोत. कशावरून? कारण पवित्र आत्मा आम्हाला शिक्का म्हणून आमच्यावरती आहे, विसार म्हणून तुम्हाला आणि मला देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रियांनो, तारणाच्या योजनेचा आणखीन परिणाम पाहत असताना 2 अध्याय 1 ते 6 वचने जर आम्ही वाचली तर त्यामध्ये पापात मृत असताना आम्ही ख्रिस्तामध्ये जिवंत केलेले आहोत. तुम्ही रेफरन्सेस लिहून घ्या, आपला वेळ पुष्कळ चाललाय. त्याच्यामुळं 2 अध्याय 1 ते 6 वचनांमध्ये तारणाच्या योजनेचा आणखीन परिणाम आम्हाला पाहायला भेटतो. आम्ही पापात मृत असताना ख्रिस्तात जिवंत केले गेलो तारणाच्या योजनेमुळं. आम्ही पूर्वी क्रोधाची प्रजा असतानाही देवाने आमच्यावरती प्रेम केलं आणि काय केलं? त्याने आम्हाला स्वर्गात आणून बसवलेलं आहे ख्रिस्तामध्ये. पूर्वी आम्ही पापात मृत होतो, क्रोधाची प्रजा होतो, देवाचे वैरी होतो, परंतु तरीही त्याने आम्हावरती प्रेम केलं, आमच्या अपराधांची त्याने आम्हाला क्षमा केली आणि आम्हाला स्वर्गाचा अधिकार त्याने आम्हाला दिलेला आहे. 5वी गोष्ट तारणाच्या योजनेसंदर्भात पाऊल यामध्ये लिहितो. 2 अध्याय 7 ते 10 वचने. 2 अध्याय 7 ते 10 वचनामध्ये पाऊल सांगतो की तारण कर्मांनी नव्हे तर पूर्णतः कृपेवरती आधारित आहे. आणि ही गोष्ट आम्हाला चांगली पाठ झालेली आहे. तारण आमच्या कर्मांनी नाही, तर तारण हे जे आहे हे पूर्णतः देवाच्या कृपेवरती प्राप्त आहे. जर तुम्ही 2 अध्याय 7 ते 10 वचने वाचली तर त्यामध्ये तो स्पष्ट सांगतो की हे मनुष्याकडून घडलेलं नाही, तर हे देवाचं दान आहे. पाऊल आणखीन त्यामध्ये असं म्हणतो की कोणी आढ्यता बाळगू नये. तुम्हाला माहिती आहे की शास्त्री आणि परुषी यांना फार अभिमान होता की आम्ही नियमशास्त्राचं पालन करणारे आहोत, आम्ही एकही आज्ञा मोडत नाही, आम्ही फार धार्मिक आहोत. त्यांची धार्मिकता त्या आज्ञा पालनावरती अवलंबून होते. परंतु पाऊल त्या ठिकाणी सांगतो, तो यहुदी तर ख्रिस्ती लोकांनाही लिहित आहे आणि यहुदी ख्रिस्ती लोकांनाही लिहित आहे. आणि म्हणून पाऊल लिहितो की कोणी आढ्यता बाळगू नये, म्हणून कोणाच्या सत्कर्मांप्रमाणे किंवा कोणाच्या कर्माने त्याचं तारण होत नाही, तर हे पूर्णतः देवाचं दान आहे. देवापासून ही कृपा आम्हाला प्राप्त होते. देवाच्या कृपेने तुमचं आणि माझं तारण त्या ठिकाणी होतं. परंतु पाऊल एक गोष्ट आणखीन त्या ठिकाणी लिहितो, जरी सत्कर्मांनी तारण होत नाही, परंतु ज्यांचं तारण झालेलं आहे ती सत्कर्म करणारी असतात. ती लोक सत्कर्म करणारी असतात. मंडळी या ठिकाणी बसलेली आहे प्रियांनो. जर तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे तर पाऊल असं म्हणतो की ती सत्कर्मे करण्यासाठी त्यांना पूर्वीच निवडून घेतलेलं होतं, त्यांना पूर्वीच नेमलेलं होतं. त्यांच्यासाठी ती पूर्वीच योजना होती की आमची सत्कर्मे लोकांनी पाहावी आणि त्यांनी देखील देवाचं गौरव करावा. आज सकाळी स्तोत्र वाचत असताना देखील हा विचार आमच्या समोर होता की देवाचं ते काम मनुष्याच्या जीवनामध्ये जे आहे ते लोकांनी पाहावं आणि त्यांनी देवाचं भय बाळगावं, देवावरती त्यांनी भाव ठेवावा. त्यानंतर 6वी गोष्ट तारणाच्या योजनेविषयी लिहित असताना पाऊल 2 अध्याय 11 ते 13 वचनांमध्ये त्या ठिकाणी सांगतो की यहुदी तर लोकांचा स्वीकार त्यामध्ये करण्यात आलेला आहे. या मंडळीमध्ये यहुदीतून पण ख्रिस्ती आहे, यहुदी तर पण ख्रिस्ती आहे. आणि या यहुदी ख्रिस्ती लोकांना पाऊल ही गोष्ट फार जोर देऊन सांगतो की या तारणाच्या योजनेमुळं जे यहुदी नव्हते, जे यहुदी बाहेर लोक होते, जे मग कोणीही असेल त्याही लोकांचा भर आपल्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि या यहुदी तर ख्रिस्ती लोकांना पाऊल सांगतो की तुम्ही पूर्वी देवापासून दूर होते, पूर्वी तुम्ही आशाहीन होता, परंतु आता तुम्ही देवाचे जवळचे लोक झालेले आहात. तारणाच्या योजनेमुळे जे पूर्वी देवापासून दूर होते, जे पूर्वी आशाहीन होते, पाऊल म्हणतो की आता त्या तुम्हाला देवाच्या जवळचे असे करण्यात आलेले आहे. 7वी आणि शेवटची गोष्ट पाऊल त्यामध्ये लिहितो 2 अध्याय
14 ते 22 वचने, दुसरा अध्याय 14 ते 22 वचनामध्ये पाऊल आता ही गोष्ट फार जोर देऊन सांगतो की यहुदी व यहुदी यांच्यातील सर्व भेद नाहीसे करून आता त्यांना एकत्र करण्यात आलेलं आहे. आणि ज्यामध्ये तो असं सांगतो की या दोघांचा म्हणजे यहुदी तर ख्रिस्ती आणि यहुदी ख्रिस्ती या दोघांचा एक नवा मनुष्य त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. दोघांचाही देवाशी समेट करण्यात आलेला आहे. दोघाही उभयतांना पित्याजवळ आता प्रवेश आहे. आणि तो असं म्हणतो की तुम्ही एकत्र रचले जात आहात. मग तुम्ही यहुदी असा, यहुदी तर असा. तुम्ही आणि मी यहुदी आहोत का? आहात का जागी माझ्यासोबत? पाळक साहेब कधी संपवतात? आहात का माझ्यासोबत? किती लोक या ठिकाणी यहुदी आहेत? एक पण नाही? एक पण यहुदी नाही? चला, चांगली गोष्ट आहे. आपल्यापैकी कोणीही यहुदी नाही. आम्ही यहुदी तर आहोत, परंतु आम्हाला तारणाच्या योजनेमुळे देवाच्या जवळचं करण्यात आलेलं आहे. पूर्वी आम्ही आशाहीन होतो, परंतु आता आम्हाला ख्रिस्तामध्ये आशा आहे. आणि आता यहुदी असतील किंवा यहुदी तर असतील, हे सर्व एकत्र करून दोघांचा एक नवा मनुष्य, दोघांनाही पित्यासमोर जाण्याकरिता संधी आहे. आणि हे दोघंही पाऊल म्हणतो की आता एकत्र रचले जात आहेत. कोणामध्ये? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त ही मुख्य कोनशिला आहे. ही मुख्य कोनशिला आहे. आणि यामध्ये तुम्ही आणि मी, या जगातील प्रत्येक व्यक्ती, मग तो कोणीही असो, जो विश्वास ठेवतो तो देवाच्या शरीराचा एक अवयव होतो. आणि त्याला त्या कोनशिलेच्या त्या साच्यामध्ये टाकण्याचं, बनवण्याचं काम या ठिकाणी देवाचा आत्मा करत आहे. प्रियांनो, पहिल्या 3 अध्यायामधून मंडळी आणि तारणाची योजना आपल्या समोर आपण ठेवली. इफिस्करासच्या पत्राची ही पहिली 3 अध्याय जी आम्हाला आमचा उगम सांगतात, ज्यामध्ये आमच्यासाठी करण्यात आलेल्या प्रार्थना आहे आणि तारणाची योजना ज्याचा परिणाम आज तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत, आम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी समजून घेता येते. ही सर्व जी रेफरन्सेस मी दिलेली आहेत, घरी सखोलपणे त्यांचा अभ्यास करा, त्यांचं वाचन करा. निश्चित परमेश्वर देवबाप यामधून आम्हाला आशीर्वादित करणारा आणि आमच्या जीवनामध्ये मोठं काम करणारा परमेश्वर तो ठरेल. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाची करू. प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो. प्रभू, तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो देव बापा. इफिस्करास पत्र पवित्र देव बापा जे आज आम्हाला एक वार पुन्हा नव्याने आमच्या स्वतःविषयी विचार करण्यास उत्तेजन देतं. पवित्र देव बापा जे आम्हाला एक वार पुन्हा त्या तारणाच्या योजनेकडं ती व्यवस्थित समजून घेण्याकरिता आम्हाला उत्तेजन देतं. प्रभू, त्यासाठी आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, कारण तुझ्याविषयीचं ज्ञान तू आम्हास करून दिलं. प्रभू, आमची प्रार्थना आहे प्रभू, त्या तुझ्या प्रीतीमध्ये आम्ही आणखीन मुळावलेले असावेत. तुझं ते सामर्थ्य आम्ही अधिक व्यवस्थितपणे समजून घ्यावं प्रभू, आणि त्यातून तुझं गौरव व्हावं. आम्ही पुन्हा तुझे आभार मानतो, कारण पवित्र देव बापा, तू आमच्यासाठी तुझं रक्त खंडणी म्हणून ओतलं आणि त्याद्वारे आमच्या पापांची क्षमा तू आम्हास केली. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो, कारण पवित्र देव बापा, जे पूर्वी आम्ही तुझ्यापासून दूर तुझे वैरी क्रोधाची प्रजा होतो, त्या आम्हावरही तू दया केलीस, तू आम्हावरही प्रेम केलंस. प्रभू, आम्ही जे पूर्वी आशाहीन असे होतो प्रभू, त्या आम्हास ख्रिस्तामध्ये मोठी आशा प्राप्त झालेली आहे. आम्ही देवाचे लोक आहोत. आम्हाला स्वर्गाच्या राज्याचं वतन प्राप्त झालेलं आहे आणि देवाचा आत्मा हा विसार म्हणून आम्हास देण्यात आलेला आहे. आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, पवित्र देव बापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंतदेव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे.
आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. नाही आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे जे आमच्या सर्व अपराधांची क्षमा करतं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.